भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास हा मराठ्यांच्या शिवाय अपूर्णच आहे. मराठी जर नसते तर ह्या एकाच वाक्यानं संपूर्ण भारताच्या इतिहासाचं स्वरूप बदलून जातं. एवढा मोठा पराक्रम ह्या मराठ्यांचा आहे. आता मराठ्यांनी एवढं मोठं साम्राज्य कसं निर्माण केलं ह्याविषयी किंवा ह्याच्या मागच्या कारणांच्या विषयी अनेक इतिहासकारांची अनेक वेगवेगळी मतं आहेत. तर मराठ्यांचा इतिहास सगळ्यात प्रथम लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ज्याचं नाव होतं ग्रँड डफ, ह्यानं ह्या मराठ्यांच्या इतिहासाविषयी किंवा ह्या मागची जी कारणं शोधली त्याविषयी एक स्वतःचं एक मत मांडलं आहे. ते मत असं होतं की सह्याद्रीच्या जंगलामध्ये अचानक वणवा पेटावा आणि बघता बघता ती आग रौद्ररूप धारण करावी, तसे हे मराठे पेटून उठले आणि बघता बघता त्यांनी रौद्ररूप धारण केलं. आता हे जर मत बघायचं झालं तर हे मत पूर्णपणे चुकीचं आहे. अचानक कुणीही उठताना रौद्ररूप धारण करतं असं कधीच होत नाही, त्याच्यामागे काही कारणं असतात. तर असंच घडलेलं होतं मराठ्यांच्या बाबतीमध्ये. मराठी अचानक उठले नाहीत, तर त्याच्यामागं अनेक शतकांची खूप मोठी अन्यायाची परंपरा होती, खूप मोठा संघर्ष होता. हे सगळं सहन करून त्यावरची प्रतिक्रिया म्हणजे हे मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य होतं. आता ह्याच मराठ्यांच्या 96 कुळाची माहिती आपण गेल्या कित्येक व्हिडिओमधून घेत आहोत. आजचं कुळ आहे ते प्रतिहार वंश. तर प्रतिहार किंवा परिहार हे वंश हे मूळचं उत्तर भारतामधलं प्राचीन वंश आहे. खूप मोठा इतिहास या वंशाला आहे. महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये हे कुळ आलं आणि त्याला परिहार वगैरे हे नाव मिळालं. पण उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये ह्या वंशाला गुर्जर प्रतिहार किंवा परिहार ह्या नावानं ओळखलं जातं. तर हे कुळ, ह्या कुळाला नाव कसं पडलं, ह्या कुळामध्ये कोणकोणते राजे घडून गेले, त्यांचा इतिहास काय, त्यांचं योगदान काय भारताच्या इतिहासामध्ये, ह्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर प्रतिहार घराणं हे भारतातलं एक प्राचीन घराणं आहे. तर प्रतिहार राजांचं जे मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये जे शिलालेख सापडतात त्यावर त्यांचा उल्लेख गुर्जर प्रतिहार असा केला जातो. तर गुर्जर हे नाव एका विशिष्ट प्रदेशाचं आहे आणि त्यामुळेच ह्या वंशाला त्यांच्या वंशाच्या पुढं गुर्जर हे नाव लावलं जातं, गुर्जर प्रतिहार असं. तर गुर्जर आणि पुढं प्रतिहार, प्रतिहार हे नाव कसं पडलं तर त्याविषयी सुद्धा एक कथा सांगितली जाते. तर भगवान श्रीरामचंद्र हे वनवासात असताना त्यांचे बंधू भगवान लक्ष्मण ह्यांनी त्यांच्या प्रतिहारीचं काम केलं होतं, म्हणजे परिहारीचं म्हणजेच द्वारपालाचं कार्य केलं होतं, रक्षणाचं कार्य केलं होतं. आणि त्यांचेच वंशज हे लोक आपल्याला समजतात, प्रतिहार वंशीय लक्ष्मणाचे. त्यामुळे त्यांनी एका शाखेला आपल्या प्रतिहार किंवा परिहार हे नाव धारण केलेलं होतं आणि तेच नाव पुढं आजपर्यंत रूढ झालेलं आहे. आता ह्या प्रतिहार घराण्याच्या 2 शाखा प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. त्यातलं एक होतं मांडव्यपूर आणि दुसरं होतं भिल्लम जवळचं जालोर. इथं ह्या 2 शाखा अस्तित्वात होत्या. तर त्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्यांच्या राजधानी स्थापन झाल्या. मग कन्नौज असेल, अवंतीतलं उज्जैन वगैरे असेल. तर कन्नौज ही राजधानी इसवी सन 730 ते 1019 एवढ्या काळामध्ये राज्य करत होती. त्याच्या आधी अवंती राज्यात उज्जैन ही नगरी त्यांची राजधानी होती. आता ह्या प्रतिहार वंशाचा मूळचा संस्थापक किंवा मूळ पुरुष जो मानला जातो तो राजा हरिश्चंद्र याला मानलं जातं. पण त्यांच्यातला सगळ्यात प्रमुख पराक्रमी राजा पहिला मानला गेला आहे ते म्हणजे नागभट्ट पहिला ह्याला मानलं जातं. आता इसवी सनाच्या 8व्या शतकात ह्या नागभट्टानंच ह्या अरब आक्रमकांना भारतातून पिटाळून लावलेलं होतं. अरब आक्रमकांनी एका कालखंडात सोमनाथाच्या मंदिरावर सुद्धा हल्ला करून तिथला विध्वंस केलेला होता. तर त्या अरबांना भारतामधून पळतावही थोडी केलेली होती ह्या नागभट्ट प्रतिहार राजानं. आणि त्यानंतर त्या सोमनाथ मंदिराचं जीर्णोद्धाराचं महान कार्यसुद्धा ह्या नागभट्ट प्रथम यानं केलेलं होतं. तसं वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या परकीय मुसलमानी आक्रमकांनी सोमनाथाच्या मंदिराचा विध्वंस केला होता. पण तत्पश्चातसुद्धा भारतातल्या हिंदू राजांनी वेळोवेळी ह्या सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. तेच भाग्य ह्या प्रतिहार वंशाच्या राजांना लाभलेलं होतं. त्याबद्दल भारतातली जनता त्यांची कायम ऋणी राहील असं हे कार्य आहे. तर सुरुवातीला त्यांची राजधानी अवंती राज्यातली उज्जैन होती. आणि ह्या वंशातल्या राजांनी भारताच्या इतिहासामध्ये पराक्रमाबरोबरच कलेच्या क्षेत्रातसुद्धा, शिल्पकलेच्या क्षेत्रातसुद्धा खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मंदिरं त्यांनी अनेक स्थापन केली, अनेक शिल्प घडवली. त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रंथांची रचनासुद्धा ह्या राजांच्या वंशाच्या काळामध्ये घडलेली आहे. तर मंदिरं स्थापन केली त्यातलं एक प्रमुख उदाहरण तुम्हाला सांगतो. माळवा प्रांतामधलं म्हणजे मध्य प्रदेशमधलं खजुराहो इथलं कंदारीय महादेव मंदिर यावर कामशिल्प उत्कीर्ण केलेले आहेत. ते मंदिराचं निर्मितीचं श्रेयसुद्धा या प्रतिहार वंशाच्या राजांनाच दिलं जातं. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ह्यांनी मंदिरं बांधलेली आहेत. आणि ह्या वंशामध्ये
अनेक एकापेक्षा एक असे महान सम्राट होऊन गेले आहेत, पराक्रमी सम्राट होऊन गेले आहेत. त्यामध्ये नागभट्ट प्रथम असेल, नागभट्ट द्वितीय, तृतीय असेल, त्यानंतर गोविंदराज प्रथम आहे, गोविंदराज द्वितीय आहे, त्यानंतर रामभद्र सम्राट आहे आणि ह्या रामभद्र राजाचाच मुलगा सम्राट मिहिरभोज आहे, जो ह्या गुर्जर प्रतिहारा वंशातला सगळ्यात पराक्रमी आणि सगळ्यात महान सम्राट म्हणून गणला जातो. असे एकापेक्षा एक महान सम्राट ह्या कुळानं भारताच्या भूमीला दिलेले आहेत. आता हे मूळचं कुळ सूर्यवंशी आहे, त्यालाच रघुवंशीसुद्धा म्हणून गणलं जातं, ओळखलं जातं. यांचं गोत्र भारद्वाज आहे, यांचं देवक केतकी आहे, हळद आहे, यांचं विजयी शस्त्र तलवार आहे. असं हे थोडक्यात यांचे कुळाचार आहेत. अशा पद्धतीनं ही गुर्जर प्रतिहारा वंशाची माहिती होती. आवडली असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.